नमस्कार मंडळी, घरचा स्वयंपाक ह्या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आदणवड्याची भाजी करून दाखवणार आहोत। खोबर खोबर आणि लसूण सोलून घेतला। आता ही उकळावर वाटून घेते। म्हणजे मिक्सरवरच असं चविष्ट लागत नाही। उकळावरच मागून ह्याच्यावर चुलीवर स्वयंपाक केल्याला चव लागते। आमच्या इकडे चुलीवरच स्वयंपाक करता आम्ही। हा, आता ही झालं वाटून घेणं। नाही म्हणजे बेसन पीठ नक्कर भाजून घ्यायचं हे। धुराना तर डोळे चाली का माही फुकून फुकून। चुलीवरचा स्वयंपाक म्हणत्यातच छान लागाले म्हणत्यात बर। फार माणसाचा कटा निघलाय। लागल्या की लागतोय जाळ, लागणार झालं की लागत नाही जाळ। ह्याच्यात नक्कर गव्हाचं पीठ टाकायचं आता भाजत आले की। ही करपूस भाजी द्यावी लागते आधी। भाजून घेणं। बाळ होत तवा असं होय। मी होय भाजी करायले। आता हे तेल टाकून घेते। भाजी हे तेल टाकून कशाची आदणवड्याची। आदणवड्याची आता हे जिरे टाकून घेते। मोहऱ्या जिरे। होय ग माय, डोळे पाठ चालले धुरानं। बस गॅस घ्यायला 20 माणसं आहेत घरात, परवडतय का? दणका चुलीला जळण घालायचं आणि दणका हो गौऱ्या घालायचं। गौऱ्या थापटायचं शेतात हो का अशा गौऱ्या आणि आणायचं आणि चुलीमध्ये मोडून घालायचं। आणि हो का अशी भाजी खणखणीत भाजी करायचं। हा तसं वाजले बघ, वाजले का? चटपट भाजी। काही भाजीला नसलं साहित्य आणायचं पिठल्याच पीठ। आता ही खोबर लसूण वाटून घेतलेलं टाकते मध्ये। नकर तेलामध्ये लाल तिखट टाकून घेते, लाल मिरची। पोळल माय पोळल तसं घालणूक मध्ये पाये। लाल मिरची टाकली त्याच्यात।
आता एवढं लागल तेवढं पाणी टाकून घ्यायचं ह्याच्यात. आणि रस्सा भाजी पाणी पाणी काय होय आदनवड्याची भाजी. बाहेर जा खकाटा यालाय झनझन भाजीचा आवाज. बाहेर जा की खोकला यालाय तर मिरचू भाजलेला हाय. आता हो का ही आपल्याला लागेल थोडं पीठ घ्यायचं त्याच. भाजलेलं पीठ मध्ये आता ही वड्या टाकल्या. वड्या टाकल्या की ही पीठ आळून येऊ म्हणून टाकायचं. आता हे की खोबर लसूण घेतलेलं ह्याच्यात टाकायचं. अजून ही बेसन पीठ. आता ह्याच्या वड्या करायला ही तिंबून घ्यायचं. आपल्याला लागेल तेवढं पाणी टाकायचं ही ह्याच्यामध्ये. ही लाल मिरची टाकायचं नकर. ही लाल मिरची टाकून घ्यायचं. मध्ये चवीला नकर मीठ टाकून घ्यायचं. नकर कलर दिसा म्हणून हळद टाकून घ्यायचं. आता ही तिंबून घ्यायचं एवढं मिक्स. हे धुरकणी अगं माहिती. आता ही झालं तिंबून घेणं. आता हे असं गोल करून घ्यायचं. आता हे गोल करणं झालं. आता ह्याला लाटून घ्यायचं. असं पीठ टाकायचं खाली भाजलेलं. आता ही लाटणं झाली. अशा वड्या करायच्या ह्याच्या. अशा वड्या करायच्या बारक्या. उकळी येऊ द्यायचं मग टाकायचं राहते. तर जे कोणा हे करून घ्यायचं उकळी यायचे कोणा. आता चिरून घेतलेले ही आल्या उकळी. आता ह्या उकळी सोडायचं असं. आता हे झालं टाकणं. आता ही पीठ भाजलेलं आता ह्या पिठामध्ये पाणी टाकून घ्यायचं. गोळे होत नाहीत म्हणून टाकायचं पाणी असं. ही मिळून येवं म्हणून भाजी टाकायचं ही असं. काळ मिरची टाकायचं. तेव्हा नकर लाल टाकली. आता लागल तेवढं
टाकून घ्यायचं काळं मिरच. लागल तेवढं चवीला बी मीठ टाकून घ्यायचं. आता ही झाली भाजी तयार. आता नकर शिजू द्यायचं, खाली उतरावून घ्यायचं. ही रसा भाजी ह्याला म्हणतात, रसा भाजी. आता ही भाजी शिजली, आता उतरवून घेते. हा, आता ही बघ भाजी अशी राहते. ही भाजी अशा वड्या